46 47 दिवस झाले विलास घुले यांचा खून झालेला आहे आणि विलास घुलेच्या मारेकऱ्याला अद्याप काही मारेकऱ्याला पोलिसांनी पकडलेलं नाही. म्हणून या न्याय मागण्यासाठी रमेश घुले व त्यांचा परिवार जिल्हाधिकाऱ्यासमोर गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. परंतु 4 दिवसातही अद्याप प्रशासकीय यंत्रणेनं अद्याप हालचाल केलेली नाही किंवा प्रशासकीय अधिकारी कुणी अद्याप भेटण्यासाठी आलेले नाही. म्हणून काल या ठिकाणी पोलीस महासंचालक आले असताना बीड दौऱ्यावर त्या ठिकाणी विलास घुलेच्या परिवारानं त्यांची भेट घेतली. परंतु भेट घेत असतानासुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्या परिवारावर जबरदस्ती त्यांना भेट न घेऊन देण्यासाठी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचं निर्दयी शासन अद्याप या खुनाच्या बाबतीत कसल्याही प्रकारची सहनशीलता ते घेत नाहीत. आत्ता 4 दिवसापासून आमरण उपोषण रमेश घुले आणि त्यांच्या परिवारानं चालू केलेलं आहे आणि म्हणून आत्तापर्यंत कसल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळं यापुढं आम्ही उग्र आंदोलन करणार आहेत. खरं म्हणजे फिर्यादी रमेश घुले याने पुरवणी जबाबात आरोपीचे नावं सांगितलेले आहेत आणि म्हणून त्या आरोपीला अटक झाली पाहिजे ही त्यांची प्रामुख्यानं मागणी. अद्याप आणखी ते 2 आरोपीत त्यांना अटक झालेली नाही. म्हणून या उपोषणाला आमचं सर्वांचं समर्थन आहे आणि जर प्रशासनानं याची दखल घेतली नाही तर आम्ही यापुढं रस्ता रोको आणि अशा प्रकारचं उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहेत. दादा, नेमकी कारवाई का होत नाही? राजकीय दबाव आहे, काय नेमकं कारण असावं? निश्चितच खरं म्हणजे आता आरोपी खासदार पुत्र असल्यामुळं निश्चित प्रशासनावर राजकीय दबाव आहे असं दिसून येत आहे. काय मागणी असेल प्रशासनाची? नाही, आमची एवढीच मागणी की या घुले परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या सर्व मारेकऱ्याला अटक झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट कोर्टमध्ये चालवून लवकर निकाल आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे.